भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदाची सूत्रे संदीप लेले यांनी स्वीकारली। नवनिर्वाचित भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी औपचारिकरित्या अध्यक्षपदाचा भार काल स्वीकारला। ठाण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात भाजपाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी भाजप संघटक प्रमुख व निरीक्षक सुनील कर्जतकर, प्रदेश महासचिव माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी शहर अध्यक्ष संजय वाघुले, महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष सूरज दळवी तसेच ज्येष्ठ नेते सीताराम राणे तसेच भाजपाचे सर्व माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी संदीप लेले यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तर आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता येईल, भाजपाचा महापौर बसेल अशी इच्छा व्यक्त केली। तर भाजपाचे ठाण्याची भाजपा अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। संदीप लेले यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले असून नव्या नेतृत्वाकडून ठाण्यात भाजपाची ताकद अधिक वाढेल अशीही आशा व्यक्त करण्यात आली। एका बाजूला दोन्ही आमदारांनी ठाणे महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता येईल अशी आशा व्यक्त केली, मात्र नवनिर्वाचित ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांना प्रश्न विचारला असता संदीप लेले यांनीही आम्ही ठाणे महानगरपालिकेत महापौर बसवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणार असेही सांगितले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी संदीप लेले यांना अध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। पक्षाची रुटीन प्रक्रिया आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातले सर्व अध्यक्ष बऱ्याचशा ठिकाणी बदलले गेले। मला देखील ठाण्यामध्ये आता काम करण्याची संधी दिलेली आहे पार्टीने। यापूर्वी मी अध्यक्ष होतो, मला संघटनात्मक कामात विशेष रुची आहे याची पक्षाला जाणीव होती। त्यामुळे पक्षाला येणाऱ्या महापालिकेच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण साहेब असतील, फडणवीस साहेब असतील यांना असं वाटलं असेल की संघटनात्मक कामासाठी संदीप जास्त योग्य आहे, म्हणून त्यांनी मला जबाबदारी दिलेली आहे। तर महापालिकेची निवडणूक आहे, त्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे। महापालिका लागतील अशी अपेक्षा आहे। कोर्टाने आदेश दिलेले आहेत की महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या। तर भारतीय जनता पार्टी नक्कीच महानगरपालिकेत मी 2010ला अध्यक्ष होतो, तेव्हा 5 चे 8 झाले। 2017ला मी पुन्हा सुदैवाने अध्यक्ष झालो। फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा 8 चे 23 झाले। आता पुन्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि मी पुन्हा सुदैवाने अध्यक्ष झालोय। त्यामुळे आता 23 चे किती व्हायचं ते नागरिकांनी ठरवलेलं आहे, ते नागरिक करणार आहेत। मी काय म्हटलं, भाजप वाढवण्याचा प्रयत्न करणे आमचं काम आहे, परंतु नागरिक मतं देणार आहेत तेव्हा नागरिकांनी ठरवल्यावर मी दावा करत नाही। पण भाजपचा कार्यकर्ता जसा मस्के साहेब हे शिवसेनेचे कार्यकर्ते होते लहानपणापासून, विद्यार्थी सेना, जिल्हा प्रमुख, मग महापौर झाले, खासदार झाले, तसा भाजपचा पण एखादा कार्यकर्ता महापौर, आमदार, खासदार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे। स्वबळावर लढण्याचा तुमच्या निवडणुकीच्या याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा दावा केलाय, कसं बघताय? काय आहे, खूप कार्यकर्ते बीजेपीत आले। पहिल्यांदी मोजके लोक होते, आता अख्ख्या ठाणे शहरामध्ये जवळजवळ 1400 बूथ आहेत। 1400 पैकी 1200 बूथवर आमचे कार्यकर्ते आहेत, सर्व पॅनलमध्ये आमचे कार्यकर्ते आहेत। आता 23 नगरसेवक सिटिंग आहेत, उरलेल्या जागी देखील बऱ्याचशा कार्यकर्त्यांना लढायची इच्छा आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच जास्त लोकांना लढायला मिळावं ही नक्कीच सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती शेवटी पक्षाच्या नेत्यांना मान्य करावी लागेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे। तर ठाणे हा सेनेचा बालेकिल्ला आहे, भाजपचा महापौर बसेल ना, का नाही बसणार? महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होईल हे 2014च्या आधी कोणी बोललं होतं का? त्यामुळे काय होणार काय नाही होणार हे बरोबर नाही। जनता सर्वोपरी आहे, जनतेला वाटलं की भाजपचा महापौर करावा, जनता महापौर भाजपचा करेल, का नाही करणार? महाराष्ट्रात जनतेने भाजपचे 2 वेळा मुख्यमंत्री केले। फडणवीस साहेबांना लोक विरोधकांनी टार्गेट केलं, त्यांना असं दाखवलं की त्यांच्यामध्ये काही क्षमता नाही, पण त्याच फडणवीस साहेबांना 132 सीट देऊन महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं ना जनतेने। ज्या महाराष्ट्र काँग्रेसचा गड होता त्या 2014 साली देखील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला। मग ठाण्यात काय नाही होणार? वेगळं काय आहे? सगळं तेच आहे, तीच माणसं आहेत। आम्हाला नीट काम करायला लागेल, आम्ही नीट काम केलं तर लोक आमच्याबरोबर येईल।
आम्ही कुठे कमी पडत असतो तर लोक येणार नाहीत. आमची जबाबदारी आहे ती. महापौर आमचा बनवणं आणि लोकांनी मतं देणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही ती पार पाडू.